मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तू सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोल के। हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय, याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही। तिचे कपल आपल्या आई बहिणी बरोबर तर ठीक आहे मानतो मी, पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद वारंवार बघायला मिळतोय। कधी मराठी भाषिक नागरिकांवर हिंदी भाषिकांचा दबाव, कधी अरेरावी तर कधी थेट घरात घुसून मारण्याची हिंमत। पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय। एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी वेश आणि दुसऱ्या बाजूला आपली कर्तव्य बजावणारा एक सुरक्षा रक्षक। महाराष्ट्राच्या वसई किल्ल्यावर घडलेल्या एका घटनेमुळे सध्या समाज माध्यमांवर वादळ उठला आहे। या व्हिडिओत नेमकं काय घडलं पाहूया। मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तू सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोल के। कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे? 2 साल। कितने साल हो गए? 2 साल हो गए। हाँ मराठी क्यों नहीं सीखा? मराठी का नाही येत तुला? शिकेगा सर। कधी शिकणार? कधी शिकणार मराठी? हा नाव दाखव जरा। ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे? हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड। हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय, याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही। ओके, छत्रपतींच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने किल्ल्यावर उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला मराठी भाषेवरून आणि नागरिकांना फोटो काढण्यापासून थांबवल्यामुळे जाब विचारला। व्हिडिओमध्ये ही व्यक्ती सुरक्षा रक्षकाला इथे किती वर्ष नोकरी करतो, अजून तुला मराठी बोलता येत नाही असा जाब विचारताना स्पष्टपणे दिसते। या वादाचं केंद्रस्थान केवळ मराठी भाषा नाही तर छत्रपतींच्या मान सन्मानाचा मुद्दा आहे। छत्रपतींच्या वेशात आलेल्या व्यक्तीचा आरोप आहे की सुरक्षा रक्षक आपल्या मराठी बांधवांना छत्रपतींचे फोटो काढताना अडवतो। याच वेळी ते गडावर येणारे आलतू फालतू कपल आणि इतर गैरप्रकार करणाऱ्यांना का थांबवत नाही असा संतप्त सवाल विचारत आहे। वसई एकुठे? वसई फोर्ट, इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे। गड कशी तुटली, कपल काय करतात इथे? कुठचे कपल आपल्या आई बहिणी बरोबर तर ठीक आहे मानतो मी, पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? फुटतात? छत्रपती कळतो का तुम्हाला? छत्रपती कळतो? थांबवायचं नाही छत्रपतींना। फालतूगिरी करतोय आम्ही? फालतूगिरी करतोय कपडे घालून? काय दारू पितात तिथे मुलं? नाही ना, मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं, त्याशिवाय इकडे यायचं नाही आमच्याकडे। संवादात ही व्यक्ती थेट सुरक्षा रक्षकाला तुला आज फेमस तर करणार आणि तुला या नोकरीवरून जावं तर लागणार असं बोलताना दिसतं। काय बोलला? कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकत दादागिरी दाखवत आम्ही, दादागिरी नाही दाखवलेली आहे। तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना? पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर, चल नाही येत, पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास। तुला किती असेल 3 मन? आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार, आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना। या घटनेमुळे आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे। ऐतिहासिक स्थळांवर प्रादेशिक भाषेचा आग्रह योग्य आहे का? आणि सुरक्षा रक्षकाने केवळ नियमाचं पालन केलं असल्यास त्याला अशा प्रकारे जाब विचारणं कितपत योग्य? हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मराठी अस्मितेचे समर्थन केलं आहे। या संपूर्ण प्रकरणावर किल्ल्याचे व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे।